राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे उपाय म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण 15 तुकड्या तैनात ठेवलेल्या आहेत। यामध्ये एनडीआरएफच्या एकूण 13 आणि एसडीआरएफच्या 2 तुकड्यांचा समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। शिवाय शासकीय यंत्रणेकडून सुद्धा देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आलंय। जालन्याच्या पिठोरी सिरस गावामध्ये जोरदार पावसामुळे नवीन बांधकाम केलेली विहीर खचली। विहीर ढासळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करतात। मुंबईला 72 तास चक्रीवादळाचा धोका वर्तवला गेलाय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर शक्ती चक्रीवादळामध्ये होऊ शकतं आणि जर तसं झालं तर मुंबईला धोका निर्माण होण्याची भीती आहे। महाराष्ट्र आणि गोवा ही दोन्ही राज्य या वादळाच्या तडाख्यात सापडतील असा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली असून पावसामुळे कणकवलीमधील जाणवली नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। 16 दिवस आधीच दाखल होत यंदा मान्सूननं दरवर्षीचा रेकॉर्ड मोडला। यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 मध्ये मान्सून 29 मे रोजी मुंबईमध्ये दाखल झाला होता, पण यंदा मात्र पहिल्यांदाच मान्सून मुंबईमध्ये लवकर धडकलाय। मान्सून 26 मे रोजी म्हणजेच काल मुंबईमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिले। पावसानं निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेतात आणि या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी अलर्ट रहा अशा सूचना प्रशासनाला त्यांनी केलेल्या आहेत। मुंबईमध्ये काल मान्सूनच्या पहिल्याच पावसात विक्रमी 253 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। इतिहासात सर्वात लवकर मान्सूनचं आगमन झालंय। मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच विक्रमी पाऊस झालाय। सतत पडणाऱ्या पावसानं ठाण्याला चांगलं झोडपून काढलं। काल दिवसभरात ठाण्यात 9.62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आता कुठे पावसाचा जोर जरासा कमी झालाय। काल झालेल्या पावसामुळे अभयारण्य परिसरातील कोंढवळ इथे प्रसिद्ध धबधबा प्रवाहित झाला। दरवर्षी साधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रवाहित होणारा कोंढवळ धबधबा यावर्षी महिनाभर अगोदरच प्रवाहित झालेला आहे। महाबळेश्वरमध्ये वेण्णा नदीवरील लिंगमाळा धबधबा ओसंडून वाहतोय। महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढलाय। परिसरातील शेतीसह नदी नाले सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। खारघर येथील डोंगर रांगांमध्ये फिरायला गेलेल्या 5 तरुणांना रेस्क्यू केलं गेलं। मुसळधार पावसानं धबधब्याचा प्रवाह वाढला आणि तरुण अडकून पडले। खारघर अग्निशमन जवानांनी दोरीच्या साहाय्यानं तरुणांना रेस्क्यू केलं। खारघर गोल्फ कोर्स मागच्या डोंगरावर ही घटना घडली। कल्याण बदलापूर परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। उल्हास नदीला सुद्धा पूर आला। कल्याण तालुक्यातील वाहोली गावातले 3 जण गुरं चरायला गेले होते आणि त्यावेळेला उल्हास नदीच्या पुरात ते अडकून पडले। या तिघांना स्थानिकांनी बोटीच्या साहाय्यानं सुखरूपपणे बाहेर काढलं। खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जालन्यातील शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे। जालन्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकरी मोठ्या संख्येनं गर्दी करतात, बी बियाणं खरेदी करतात। सोलापूरच्या मोहळ वटवटे इथे मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि खरबूज पिकाचं मात्र मोठं नुकसान झालं। हातात आलेलं पीक खराब झाल्याचं पाहून शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळण्याची मागणी स्थानिक करतायत। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील 2000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं। कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला पावसामुळे अक्षरशः वाहून गेला। काढणीला आलेला कांदा आणि बाजरीला सुद्धा मोठा फटका बसलाय। नाशिकमध्ये पावसामुळे जवळपास 1000 गावं बाधित झाली आहेत आणि 19,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालंय। जोरदार पावसामुळे 15 तालुक्यांमधल्या 6000पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर मोठं नुकसान झालेलं आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। कांदा, भुईमूग आणि उन्हाळी बाजरी यांना पावसाचा चांगलाच फटका बसला। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट त्यामुळे ओढवलेलं आहे। नंदुरबारमध्ये कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीकडे पाठ फिरवली। सध्या कांद्याची आवक जास्त असल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहेत असं चित्र आहे।
जालन्याच्या वखारीमध्ये पावसामुळे काढून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान झालं. कांदा भिजून ओला झाला आणि शेतातच सडला. यामुळे मोठं आर्थिक नुकसान या शेतकऱ्याचं झालंय. पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतात. सध्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं मराठवाड्याचे विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत अधिकृत मान्सून महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दाखल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन त्यांनी केलंय. तर मराठवाड्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकरी बी बियाणं खरेदी करतायत. राज्यामध्ये पावसामुळे भाज्यांचे दर आता कडाडलेले आहेत. मे महिन्यामध्ये पाऊस बरसलाय त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे किलो मागे दरामध्ये 10 ते 20 रुपयाची वाढ झाली आहे. धुळ्यातल्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक घसरली. परिणामी भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाला खराब होत असल्याचं प्रमाण वाढलंय. आवक घसरली असून दर वाढलेले आहेत. गिलके, दोडके आणि कारल्याचा दर प्रति किलो 80 रुपयापर्यंत पोहोचलाय. बाजारामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनचा दर जेमतेम 4,500 रुपये प्रति क्विंटल मिळतोय. दुसरीकडे त्याच सोयाबीनच्या बियाण्यांसाठी जवळपास 7,800 ते 11,850 रुपये प्रति क्विंटल मागे मोजावे लागतात. त्यामुळे विक्रीसाठी सोयाबीन स्वस्तात आणि बियाणं दुप्पट दरानं मिळतंय. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. केंद्र सरकारनं तूर खरेदीच्या मुदतीमध्ये वाढ केली. आता 28 मे पर्यंत हमीभावानं तूर विक्री करता येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ खरेदी केंद्रावर संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 54 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. पावसामुळे 21 लाख रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली. नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत असं देखील त्यांनी कळवलेलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करताना 2 तास अगोदर नागरिकांना आता सूचना मिळणार आहे. धरणातून विसर्ग करण्याचा इशारा यंत्रणा भोंग्याच्या स्वरूपात पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी बसवली जावी अशी सूचना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यामधील पूर आपत्ती नियंत्रणातील कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली. 963 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळालेली आहे. त्यापैकी राज्य शासनाच्या मित्र संस्थेच्या माध्यमातून 3200 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झालाय. उद्या सकाळी 10 ते गुरुवारी 29 मे पर्यंत मुंबईमधील विविध भागामध्ये पाणी पुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. पालिकेच्या ए, बी आणि ई वॉर्डमध्ये पाणी पुरवठा होणार नाही, तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. शरद पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बारामती तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतील. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ती पाहणी करतील. अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत अशी शक्यता आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. पुढील 3 दिवसात होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित केल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होईल. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणामध्ये अर्जुन खोतकर दोषी आहेत हे सरकारला माहिती असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षानं शहरामध्ये बॅनरबाजी केली. संभाजीनगरमधील विविध प्रश्न मांडून जिंकून आल्यास एमआयएम हे प्रश्न मार्गी लावेल असं आश्वासन देण्यात आलं. शहरातील चौकाचौकात या आश्वासनांचे फलक लावले गेले. नाशिकच्या मालेगाव कुसुंबा रोडवर चालू गाडीला आग लागली. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. यावेळी सुदैवानं ही बाब ड्रायव्हरच्या लक्षात आली, त्यामुळे जीवितहानी टळली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कोट्यवधी रुपयांच्या दंडाचा इशारा दिला गेलाय. पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष आणि आवश्यक शिक्षक वर्ग नसल्यानं नोटीस बजावली गेली.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे. राज्यामध्ये सक्रिय रुग्ण 278 पर्यंत गेलेत. खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सुद्धा सतर्क झालाय. त्यांनी विविध रुग्णालयांमधील राखीव खाटांची व्यवस्था केलेली आहे. कल्याण डोंबिवली हद्दीमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आणि इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीमधील रुग्णालयामध्ये आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. सीबीएसई अभ्यासक्रमात 4थी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त 1 धडा आणि 68 शब्द देण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव आढळून आलेलं आहे. यामुळे शिवरायांच्या इतिहासापासून इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी दूर राहत आहेत. याबाबत नाराजी व्यक्त होतीये. 11वी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील 9,338 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी 83,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरून प्रवेश शुल्क भरलंय आणि 70,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग लॉक केलाय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून विविध विद्याशाखांच्या 112 शिक्षणक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात आणि 27 मे ते 17 जून या दरम्यान या परीक्षा पार पडणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची 1 जूनची पूर्वघोषित परीक्षा रद्द करण्यात आली होती. येत्या 19 जून रोजी आळंदीमधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होईल. या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या रथाची सराव चाचणी घेतली गेली. शहरातील रस्त्यांवर पाणी वाहत असताना ग्रामस्थ आणि देवस्थान कर्मचाऱ्यांनी हातानं रथ ओढून चाचणी पूर्ण केली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरजवळ भीषण अपघात झाला. ट्रकनं उभ्या असलेल्या 2 कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानं अपघात झाला. यामध्ये 2घांचा मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी आहे. बीड जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. डिवायडरमध्ये अडकलेल्या गाडीला बाहेर काढणाऱ्यांना ट्रकनं चिरडलं. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.